Hello, hello. This is the My Artifact episode number 1450. आजची तारीख आहे 1 फरवरी 2019. आता वाजले रात्रीचे 2:34. राईट नाऊ मी ऑफिसमधून आत्ताच आलो आहे आणि इथे फिरून राहिलोय रस्त्यावर आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी. माझ्यासमोर एक मुलगा आहे का मुलगी, आय डोंट नो, मे बी मुलगा आहे आणि तो शायद वेट करत आहे फॉर समवन एल्स. सांगायचं काय आज सांगायचं तर काहीच नाही. म्हणजे एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. जर मी समोर जाऊन राऊंड अप घेईल तर त्या मुला मुलींना पुन्हा बॉदर नाही होईल का? नो. ऍक्च्युली काय झालंय, तो मुलगा आलाय, ती मुलगी बसली आहे आणि आज रात्री त्यांचा गेम होणार आहे. ते कुठेतरी जाणार आहे, फार्म हाऊस या समथिंग, आय डोंट नो. आणि आज रात्री मस्त थोडसा त्या दोघांचा गेम होईल, माइट बी शायद. आता हाऊ कुड यू से समथिंग लाईक दॅट? आता याच्यामध्ये खूप सारे कन्क्लुजन आहे. फर्स्ट थिंग, आता वाजले करीब रात्रीची 2:30, राईट. मी जागा आहे कारण मी आता काम करून आलोय. अनदर थिंग दॅट की एवढ्या रात्री मुलगी बाहेर निघून राहिली, दॅट मीन्स याचा अर्थ काय आहे का ती घरी नाही, ती नागपूरमध्ये रूम करून राहते किंवा फ्लॅटमेट सोबत राहते. सो whenever she want to go, she can go. Okay. Another that की तिला पिकअप करण्यासाठी एक मुलगा आलाय आणि मुलगा रात्री 2:30 वाजता आलाय. सो दॅट इज ऑल्सो रिझन. अनदर थिंग इज दॅट की थंडी खूप आहे, 14 डिग्री सेल्सिअस तापमान, आणि या इट्स काइंड ऑफ लाइक अ रियली झरझर. सो बहुत सारे रीजन है. सो या तर आज रात्री त्या दोघांचा मस्त गेम होणार आहे, चांगला. आता तू विचार करशील का रात्री 2:30 वाजता, म्हणजे यांना का अगोदर नाही सुचलं का? जर यांना असं काही करायचं असतं तर या लोकांनी तिला करीब 11-12 वाजता पिकअप केलं असतं, करीब 1-1.5 वाजता त्यांनी काम सुरू केलं असतं. आता बघ, आता काय करतील, आता हे 2:30 वाजले, आता हे जातील आपल्या लोकेशनवर. आता लोकेशनवर गेल्यावर नाही का स्टार्टिंगचे नाही का चालण्या बोलण्या तसं करण्यात जाईल. हा, समज जर हे लोक खूप याचा एक्सपिरियन्स आहे तर भडकन काम सुरू करेल. बट इट जस्ट लाईक, समज जर नाही का न्यू असेल ना, न्यू म्हणजे जस्ट लाईक हार्डली 1 किंवा 2 वेळा केलं असेल ना, तर मग स्टार्टिंगला हळूहळू कसं होते की बोलतो आपण, मग हळूहळू मग किस होतो. युजली नाही का मी काही गोष्टी ते इलॅबोरेट करतो. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली आय डोंट नो. या सो इथे काय होते का, समजा नाही का तुम्ही 1-2 वेळा तुम्ही एका मुलीसोबत झालाय तुमचा, तर स्टार्टिंगला काय होते की नाही का तुम्ही नाही का मुलीचा किस घेतो. सो लिप टू लिप किस असतो. तो लिप टू लिप किस वॉज बहुत लंबा असतो, बहुत लंबा. इट जस्ट लाईक तो म्हणजे इतका भयानक असतो ना की तो चघळतच राहूशा वाटते. आता मला हा एक्सपिरियन्स कुठून आला आय डोंट नो, कारण मी अजूनपर्यंत या अशा काही गोष्टी केल्या ना. बट असं मला वाटते का शायद असं होत असेल की म्हणजे जस्ट लाईक एक मुलगा मुलगी जेव्हा फर्स्ट टाइम किंवा सेकंड किंवा थर्ड टाइम जेव्हा अशा गोष्टी करते ना, तेव्हा ते किस पासून सुरुवात करते. सो दे किस. सो
मस्त चघळते एकमेकांना. या म्हणजे जस्ट लाईक तो मोमेंट इतका भयानक असतो ना का तो किस मध्ये नाही का बॉडी गरम होऊन जाते, बॉडीला बॉडी टच होऊन जाते, आपण एकामेकावर चढतो, मग त्याच्यानंतर मग काय मग आपण हळूहळू मग कपडे काढतो, मग चुंबन करतो वगैरे वगैरे अशा अशा गोष्टी म्हणजे जस्ट लाईक ते असते ना ते एक प्रकारे अटॅचमेंट ती खूपच जास्त क्लोज होऊन जाते आणि बहुत भयानक. या आपण सरळ मग आपण आपला हळू फोर प्ले असतो ना, म्हणजे पहिले किस अँड देन मग छाती अँड देन मग हळूहळू हळूहळू वगैरे. हा जस्ट लाईक समज जर या लोकांनी समज जर हे 2:30 वाजता गेले आणि या लोकांनी समज जर 3 वाजता यांनी काम सुरू केलं, ती जस्ट लाईक नाही का सर्वात सेक्स मध्ये नाही का सर्वात लंबा वेळ घेतो ना, तर तो लंबा वेळ असतो तो फोर प्लेचा असतो. हा. तो फोर प्लेचा आणि तो त्याच्यामध्येच खूप मजा असते. या बहुत मजा असते त्या फोर प्ले मध्ये. सो इट इज लाईक हार्डली नाही का अर्धा पाऊण घंटा इट वॉज लाईक या अर्धा पाऊण घंटा तो फोर प्ले चालतो. फोर प्ले खतम केव्हा होतो, जोपर्यंत बोथ बॉडी आर नेकेड, जोपर्यंत दोन्ही बॉडी नेकेड होत नाही तोपर्यंत फोर प्ले चालतो. मग दोघांच्या बॉडी पूर्ण तऱ्हेने नेकेड झाल्या म्हणजे दॅट मीन्स का फोर प्ले इथे खतम झालाय आणि आता असली गेम सुरू. तिथे असली गेम मध्ये मग होते का होते या गेम मध्ये आपण आपला जो असतो ते तिच्या ह्याच्यात टाकतो. त्या प्रोसेसला काय म्हणते आता आय डोंट नो, आता त्याची सायंटिफिक कोएडेस्ट वगैरे कोएडेस्ट सायंटिफिक वर्ड आहे, बट या याच्यामध्ये मग तो गेम चालतो हळूहळू सुरू असतो झर 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 झर. पण का आपण सेक्सच्या गोष्टी करून राहिलोय, काय कोणता क्लास आहे, व्हाय यू आर डुईंग, म्हणजे इट इज लाईक मला एक मुलगी दिसली, तिला एक मुलगा पिकअप करायला, मला एक टॉपिक दिसलं, मी बोललो, त्यात काय. हा करेक्ट आहे, करेक्ट. आणि सेक्स इज अ रिअली गुड थिंग आणि यू हॅव टू नॉलेज अबाउट दॅट. नॉलेज असणं गरजेचं आहे बरं या गोष्टीचं, कारण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेक्सच्या गोष्टी करणं. म्हणजे माहित असणं गोष्टी नाही, माहित असणं, या बोथ थिंग्स आर डिफरंट. बट सांगतो मला असं वाटते, मी जेव्हा कोणा व्यक्तीसोबत सेक्स करेन ऍटलो फर्स्ट टाइम तरी, तर शायद मी हेजिटेट होईन. या आणि ऑफकोर्स मी हेजिटेट होईन, बहुत जास्त हेजिटेट होईन. आय डोंट नो, म्हणजे मी भिवून जाईन यार, मलाच ना माहित, बट भिवून जाईन मी. कारण ना आपण आपली बॉडी कधी दुसऱ्या व्यक्तीसमोर कधी नेकेड कधी केलीच नाही ना. म्हणजे मी तरी भेन, या मला तरी असं वाटते की मी जेव्हा फर्स्ट टाइम सेक्स करीन ना, तेव्हा लिटरली आय वॉज लाईक आय डोंट नो, बट मी त्यावेळेसची फिलिंग्स विचार करून, म्हणजे समज जर मी ज्या कोणा पार्टनर सोबत किती जास्त फेमिलियर वगैरे झालो, किती जास्त ओपनली माइंडेड अटॅचमेंट वगैरे झाली, तरी सेक्स वॉज काइंड ऑफ लाईक अ डिफरंट थिंग. म्हणजे जिथे आपण त्यांच्या वजनाला टच करतो किंवा थिंग्स रिअली अनक्रिपी दॅट राईट. म्हणजे खूप आय डोंट नो. सो आय थिंक मला असं वाटते की मी या प्रोसेसला कशाप्रमाणे हँडल करेल. आय थिंक मी या प्रोसेसला नाही का माझा असा विचार आहे का मी जेव्हा फर्स्ट टाइम कोणा पर्सन सोबत इंटरॅक्ट करील तर कम्प्लीट अंधारमध्ये, डार्कनेस मध्ये या सर्व गोष्टी करेल. म्हणजे लाईट बंद करील आणि देन फोर प्ले पासून हळूहळू मग सुरू होऊन जाईल. या अंधारामध्ये कसं आहे की मला ते 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 दिसूच नाही द्यायचे, म्हणजे तोंडावरचे जे एक्सप्रेशन आहे ते दिसूच नाही द्यायचे. जस्ट लाईक आय वॉन्ट टू बी अ फिजिकल, याच्यामध्ये फक्त माझी बॉडी बोलणार आणि तिची बॉडी ऍक्सेप्ट करणार, दॅट्स इट.
तर असं मे बी सगळ्यांसोबत होत असेल शायद. बिकॉज म्हणजे होत असेल ना. यू हॅव टू ऍक्सेप्ट का अशा प्रकारच्या गोष्टी वगैरे होत असेल. गांड फाटली माझी. या सो रात्री 2:30 वाजता असंच एकदम अचानकपणे चालायला किती मजा वाटते ना एकदम. म्हणजे लाईक कोई नहीं है तुम्हारे आगे, कोई नहीं है तुम्हारे पीछे, सारा शहर सो रहा है. आय डोंट नो, म्हणजे कोण ना कोणीतरी जागे असन, कोण ना कोणी टेरेसवर बोलत असन किंवा बाल्कनीतून काही ना काहीतरी करत असन. बट लिटरली राईट नाव मला तसं कोणी दिसून नाही राहिला. सो आय जस्ट लाईक भाई मेरा राज है, मैं ही इसका राजा. सो या बट इट इज रिअली अमेझिंग. रात्री 2-2:30 वाजता. हॅव यू रिअली इमॅजिन का रात्री 3 वाजता नाईट टूर करायची बहुत मजा येते यार. लिटरली बहुत मजा. बट असं वॉकिंग मध्ये पण चांगलीच मजा येते. पण समजा जर मित्र वगैरे राहील ना सोबत तर अजून जास्त मजा येते. म्हणजे आम्ही या चिंगडी करत कल्ला करते मादर चोद. इथे 2 BHK फ्लॅट आहे, फॅमिली अँड गर्ल्स स्टुडंट धरमपेठ मध्ये. फॉर गर्ल्स पाहून घेऊ काय तर. सो आज काही नाही. आज मी पिक्चर बघितला. कोणता बघितला? बत्ती गुल. या ठरवलंय का मी एक दिवस तरी पिक्चर पाहायचा. एव्हरीडे तरी एक पिक्चर ऍटलिस्ट. म्हणजे आपलं थोडं म्हणजे कसं आहे की मी 3 रात्री ओव्हर टाइम होते आणि त्याच्यानंतर सकाळी उठतो करीब 10:30-11 वाजता. त्याच्यानंतर उठल्यानंतर मग काय, मग थोडस दात घासणं, हागणं, मुतणं याच्यामध्येच त्याला पूर्ण दिवस निघून जातो. त्याला एकदम 2 वाजून जाते. मग काय, मग अर्धा 1 घंटा मग थोडसा काहीतरी टिकटॉक बघितलं, 2:30 वाजते. झालं मग काय, मग जेवण केलं का बस ऑफिस. जस्ट लाईक लाईफ मध्ये काही एंटरटेनिंग फॅक्ट वगैरे काही होता नाही. सो स्वतःलाच मी विचार केला आणि मग म्हणलं की आपण यावेळेस थोडस एंटरटेन करायचं होतं. सो यस, काल मी थोडं लवकर गेलो होतो. यस, काल मी 1 वाजताच गेलो होतो घरी. बट आज उशीर झाला. आज तर करीब 2:45 झाल्या. सो येस, ऍक्च्युली कसं आहे, ऑफिसमध्ये गेल्यावर नाही का सिस्टीमच भेटत नाही. म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे डिले करतो, मॉर्निंगचे लोक पण डिले करतात ना. आता कसं नाईट मध्ये एवढे लोक नसतात त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम होत नाही. बट इव्हिनिंग मध्ये लोक असतात ना, तर मग तेव्हा सिस्टीमच भेटत नाही. मग त्याच्यामध्ये मीटिंग होते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता, चहा, पाणी. जस्ट लाईक फाईल आमची सुरू होते 6 वाजता. या 6 वाजताच फाईल माझी 6 वाजता फाईल सुरू झाली. तोपर्यंत मी काहीच नाही, जस्ट लाईक बसून होतो आणि हे करत होतो आणि याच्याबद्दल बोलत होतो त्याच्याबद्दल बास. आणि मीटिंग नाही ते. त्याच्यानंतर 6 वाजता कामाला लागलो आणि देन करीब आता 1 वाजता माझी फाईल खतम झाली. आणि मग बाकीचा वेळ मग मी ऑफिसवाल्या लोकांसोबत हँगआउट करत होतो. दॅट इज ऑल्सो थिंग. या मला विशालचा फोन आला होता आणि सोमवारी टाकळघाटला स्वयंपाक आहे वाटते. सो त्यांनी असं म्हणलं की सोमवारी जमते का. तर आता मी प्रयत्न करेन यार. आता सोमवारी माझी शिफ्ट कोणती राहील? मॉर्निंग शिफ्ट राहील. या सो तिथे कसं होईल आय डोंट नो, पाहावं लागेल ते. जर माझी नाईट शिफ्ट राहील सोमवारी, मॉर्निंग शिफ्ट नाही. ते कसं आहे, ते शिफ्ट करून मी जातो मग जरी म्हणलं ना, ते बहुत कठीण काम होऊन जाईल. मी आय जस्ट लाईक तेव्हा मी खूप जास्त एक्झॉस्ट होऊन जाईल, बहुत जास्त. त्यापेक्षा कसं सुट्टी काढून मग मस्त किंवा जस्ट लाईक स्किप करून देऊ ना. राईट नो, बट आय डोंट वॉन्ट टू स्किप. आय डोंट नो व्हॉट टू डू. त्याच्यानंतर मला याचा पण फोन आला 1 मंथचा. म्हणे सॅटर्डेला दारू घेऊन येशील का म्हणे. आता समज जर मॉर्निंग शिफ्ट राहिली तर
माझं तर घरी जाणं पॉसिबल होणारच नाही. सो पण जोपर्यंत शिफ्ट शेड्यूल भेटत नाही तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही. जर काही माहित पडलं तर तसं मग मी वन मॅनला सांगून देईन. ऑलराईट. So right now everything is good, everything is fine. So this is it. This is the my artifact episode number 1415. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.